सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रिय लाईफ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस आपण श्री स्वामी महाराजांचा प्रगट दिन सोहळा म्हणून साजरा करतो. तर ह्या वर्षी म्हणजे 31 मार्च 2025 रोजी श्री स्वामी महाराजांचा प्रगट दिन सोहळा आलेला आहे. आणि ह्या दिवशी आपल्याला स्वामींच्या आवडीच्या गोष्टी करायच्यात, म्हणजे स्वामींना जे पदार्थ आवडतात ते सर्व आपण ह्या दिवशी करायचं आहे. तर प्रत्येक सेवेकरांनी वेळात वेळ काढून आपल्याला आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन सोहळा साजरा करायचा आहे. तर आपण प्रगट दिन सोहळा साजरा करण्यासाठी आतुरतेनं वाट बघत असतो, म्हणजे प्रत्येक स्वामी सेवेकरी ह्या दिवसाची आतुरतेनं वाट बघत असतो. तर आपण ह्या दिवशी श्री स्वामी महाराजांच्या कोणत्या अशा सेवा करायच्या आहेत आणि स्वामींचा प्रगट दिन सोहळा कसा प्रकारे साजरा करायचा आहे, स्वामींना कोणत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा, म्हणजे स्वामी महाराजांना कोणते पदार्थ जास्त आवडतात हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. 31 मार्च 2025 रोजी आपल्या ब्रह्मांड नायकाचा म्हणजेच अशक्य शक्य करतील स्वामी हा प्रत्येक स्वामी सेवेकराच्या मनात विश्वास असतो की आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी शक्य नाहीत त्यासुद्धा शक्य करून आपले स्वामी दाखवतील, हा विश्वास प्रत्येक सेवेकराला असतो. तर ह्या दिवशी आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन आहे. तरी आपण ह्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आणि ह्या दिवशी वारसुद्धा सोमवारच आलेला आहे. तर लवकर उठल्यानंतर आपण पहिल्यांदा आंघोळ वगैरे करायची आणि आपल्याला शक्य असेल तर पांढरे किंवा पिवळे वस्त्र ह्या दिवशी पिवळे वस्त्र आपण घालायचे आहे. म्हणजेच काळा रंग सोडून आपण कोणत्याही कलरचे वस्त्र घातले तरी सुद्धा चालेल, पण जास्त करून आपण पिवळे किंवा पांढरे वस्त्र ह्या दिवशी देवघरातील सर्व देव खाली काढून घ्यायचे. स्वामी महाराजांची मूर्ती जर आपल्या देवघरात असेल तर आपल्याला स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे. तर आपण पहिल्यांदा काय करायचं, देवघरातले जे देव असतील ते स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला साईडला ठेवायचे आहेत. देवघर स्वच्छ करून घ्यायचं आहे त्या दिवशी. तर आपण स्वामी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक करत असताना आपल्याला प्रथम पुरुष सुक्ताचं पठण करायचं आणि नंतर स्त्री सुक्ताचं पठण करायचं आहे. हे पठण आपण अभिषेक करत असतानाच करायचं आहे. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पुरुष सुक्त हे 16 वेळा पठण करू शकता, शक्य नसेल तर 1 वेळा केलं तरी सुद्धा चालेल. तर काय करायचं त्या दिवशी, तर स्वामी महाराजांची मूर्ती एका ताम्हणामध्ये घ्यायची आणि आपल्याला पहिल्यांदा पाण्यानं अभिषेक करायचा आणि अभिषेक करत असतानाच आपल्याला हे पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्ताचं पठण करायचं आहे. तर पळीनं आपण त्यांच्या पळीने पाणी घालायचं. पहिल्यांदा पाण्याचा अभिषेक करायचा, नंतर आपण पंचामृताचा अभिषेक स्वामी महाराजांच्या मूर्तीवर करायचा आहे. तर अशा प्रकारे आपण मूर्तीवर अभिषेक करत असताना पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्ताचं पठण करतो. आणि पठण झाल्यानंतर अभिषेक झाल्यानंतर आपण काय करायचं, तर स्वामी महाराजांची मूर्ती स्वच्छ कापडानं पुसून घ्यायची आणि स्वामी महाराजांना जे अत्तर आवडतं, म्हणजे हिना अत्तर हे स्वामी महाराजांना अतिशय असं प्रिय अत्तर आहे, ते त्यांना खूप आवडतं. तर आपण एका कापसावर हिना अत्तर थोड्या प्रमाणात घ्यायचं आणि स्वामींच्या मूर्तीला हे हिना अत्तर लावायचं. त्यानंतर तुम्ही स्वामी महाराजांना अष्टगंध लावायचा आणि स्वामी महाराजांची मूर्ती तुम्ही देवारामध्ये स्थापन करायची. त्याचप्रमाणे सर्व देवांची सुद्धा देवारामध्ये पूजा करून घ्यायची. तुम्ही जे काही फुले वगैरे आणले असतील ते स्वामी महाराजांना अर्पण करायचे, देवांना अर्पण करायचे. अशा प्रकारे तुम्ही मूर्तीची पूजा करू शकता. आणि तुमच्या घरात जर फोटो असेल स्वामी महाराजांचा तर फोटोसुद्धा स्वच्छ पाण्यानं पुसून घ्यायचा आणि फोटोला सुद्धा कापसावर थोडंसं हिना अत्तर घ्यायचं आणि ते स्वामी महाराजांच्या फोटोला लावायचं. स्वामी महाराजांना अष्टगंध लावायचा आणि तो सुद्धा देवारामध्ये ठेवून द्यायचा. त्या फोटोला सुद्धा आपल्याला फुले, तुमच्याकडे जर हार असेल तर तुम्ही हारसुद्धा अर्पण करू शकता. एखादे फळ असेल तर ते फळसुद्धा स्वामी महाराजांना तुम्ही अर्पण करू शकता. तर हे झाल्यानंतर फोटोची पूजा झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला फोटोच्या समोर बसायचं आणि पुरुष सुक्त आणि स्त्री सुक्ताचं पठण करायचं आहे. पुरुष सुक्त 16 वेळा शक्य असेल तर 16 वेळा करा किंवा 1 वेळा केलं तरीसुद्धा चालेल. स्त्री सुक्तसुद्धा 16 वेळा शक्य असेल तर 16 वेळा करा किंवा 1 वेळा केलं तरीसुद्धा चालेल. तर तुम्ही मूर्ती नसेल तर तुम्ही फोटोच्या समोर बसून ह्या सेवा तुम्हाला करायच्याच आहे त्या दिवशी. या सेवा सर्व झाल्यानंतर फुले फळे वाहिल्यानंतर स्वामी महाराजांना दिवा आणि धूप आरती ओवाळायची आहे. तर अशा प्रकारे श्री स्वामी महाराजांची तुम्ही ह्या दिवशी पूजा करायची आहे. तुम्हाला शक्य असेल तेवढी सजावट तुम्ही तुमच्या देवारामध्ये करू शकता. फुलांची सजावट करा, तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही स्वामी महाराजांना त्या दिवशी सजवून असं तुम्ही छानपैकी त्यांना वस्त्र वगैरे सुद्धा अर्पण करू शकता. अशा प्रकारे तुम्हाला जेवढी जमेल तेवढी तुम्ही त्या दिवशी सजावट करून स्वामी महाराजांचा प्रगट दिन सोहळा साजरा करू शकता. तर ही झाली स्वामी महाराजांची त्या दिवशी करायची सेवा. तर तुम्हाला मी स्वामी महाराजांना त्या दिवशी नैवेद्य कोणता दाखवायचा याविषयी सांगते. तर बघा, स्वामी महाराजांना गोड खूप आवडत होतं आणि त्यांचे आवडीचे पदार्थ मी तुम्हाला सांगते. तर स्वामी महाराजांना पुरणपोळी, बेसनाचे लाडू, मसाले, दूध आणि खीरामध्ये तुम्ही शेवाळ्याची खीरसुद्धा बनवू शकता किंवा रव्याची खीरसुद्धा तुम्ही त्या दिवशी बनवू शकता. अशा प्रकारे स्वामी महाराजांना गोड पदार्थ खूप आवडत होते. तसेच भाज्यांमध्ये स्वामी महाराजांना अनेक प्रकारच्या भाज्यासुद्धा आवडत होता.
आवडत होत्या, पण त्यामध्ये त्यांना घेवडा हा खूप ही भाजी त्यांना खूप आवडत होती. तर तुम्ही त्या दिवशी ह्या पदार्थांचा स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवू शकता. तुम्हाला जर ह्या पदार्थांचा नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर तुमच्या घरामध्ये जी भाजी, पोळी, चपाती, वरण, भात जे साधं काही जेवण असेल ते सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांना ह्या दिवशी दाखवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी महाराजांना कांदा भजी हे खूप आणि खूप आवडत होते. तर तुम्ही ह्या जेवणामध्ये कांदा भजीसुद्धा घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही स्वामी महाराजांना ह्या दिवशी नैवेद्य दाखवू शकता. आणि जरी तुम्हाला ह्यापैकी काहीच करणं शक्य नसेल नैवेद्यासाठी तर तुम्ही दूध, साखर किंवा एखादे फळसुद्धा स्वामी महाराजांना अर्पण करू शकता. शेवटी सेवा महत्त्वाची आहे आणि आपली भक्ती महत्त्वाची आहे. तर अशा प्रकारे स्वामी महाराजांना तुम्ही ह्या दिवशी नैवेद्य दाखवू शकता. तर ह्या दिवशी तुम्ही सेवा कोणत्या करायच्या ह्याविषयी मी तुम्हाला सांगते. तर बघा, श्री स्वामी महाराजांचा प्रगट दिन सोहळा आहे. तर म्हटल्यानंतर सर्व स्वामी सेवेकरांना सेवा ह्या करायलाच पाहिजेत. आणि तुम्ही जॉबला जर असेल, बाहेर असेल किंवा तुम्हाला कामातून वेळच मिळत नसेल तर तुम्ही ह्या दिवशी सुट्टी घ्या, मला तर असं वाटते. कारण ह्या दिवसाची आपण आतुरतेनं वाट बघत असतो. तुम्ही ह्या दिवशी न चुकता वेळात वेळ काढून ह्या सेवा करा. तर ह्या दिवशी आपल्याला सेवा काय करायच्या आहेत, तर पहिल्यांदा आपल्याला ह्या दिवशी न चुकता स्वामींच्या मठात, केंद्रात जायचं आहे आणि स्वामी महाराजांच्या आरतीला उपस्थित राहायचं आहे. तर जाताना आपल्याला स्वामी महाराजांना एक नारळ, खडीसाखर, अगरबत्त्या, फुले, अक्षदा, खडीसाखर किंवा फळ किंवा तुम्ही गोड पदार्थ म्हणजे जाताना सुद्धा तुम्ही एखादं पेढा किंवा बर्फी अशा प्रकारे सुद्धा तुम्ही काहीतरी किंवा घरी तुम्ही बनवलेले जे पदार्थ असतील ते सुद्धा मठामध्ये घेऊन जाऊ शकता आणि स्वामींना नैवेद्य दाखवू शकता. अशा प्रकारे पण तो नैवेद्य दाखवताना हे आरतीच्या वेळेला भाजी चपातीचा नैवेद्य दाखवला जातो बघा केंद्रामध्ये. त्यावेळेलाच तुम्हाला ही भाजी चपाती घेऊन जायला पाहिजे. तर इतर वेळेला जर तुम्हाला संध्याकाळी वगैरे जर मंदिरात, केंद्रात, मठात जाणार असेल तर तुम्ही जाताना एखादा गोड बर्फी किंवा पेढा तुम्ही स्वामी महाराजांना घेऊन जाऊ शकता. तर अशा प्रकारे आपण केंद्रामध्ये, मठामध्ये त्या दिवशी न चुकता जायचं आहे ना, आपल्याला स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे. तर हे झालं. तर त्या दिवशी आपल्याला सेवा कोणत्या करायच्या, न चुकता तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत. तर त्या दिवशी आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृताच्या पूर्ण पोथीचं म्हणजे 1 ते 21 स्वामी चरित्र सारामृताच्या अध्यायांचं पूर्ण पोथीचं त्या दिवशी आपल्याला वेळात वेळ काढून एक पोथीचं तरी वाचन करायचं आहे. 11 माळी स्वामी महाराजांचा जप करायचा आहे. म्हणजे न चुकता ह्या सेवा तुम्हाला त्या दिवशी, प्रगट दिना दिवशी करायच्याच आहे. तुम्हाला बाकी काही जमलं नाही तरी चालेल, पण सुद्धा तुम्ही स्वामी महाराजांच्या सेवा ह्या नक्की करा. यानंतर आपल्याला तारक मंत्राचे सुद्धा पठण करायचे आहे. आणि आपल्या स्वामी महाराजांचा नित्यसेवा म्हणजेच केंद्रामध्ये आपल्याला जे नित्यसेवेचं पुस्तक मिळालेलं आहे त्या पुस्तकामध्ये स्वामी चरित्र अवतरणिका हे सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे. आणि गुरुचरित्र अवतरणिका हे सुद्धा आपल्याला त्या दिवशी पठण करायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही स्वामी महाराजांच्या वेळात वेळ काढून ह्या सेवा करा. त्या दिवशी आपल्या ब्रह्मांड नायकाचा प्रगट दिन सोहळा आहे. त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त जेवढ्या सेवा करता येतील, जेवढे स्वामींच्या आवडीचे पदार्थ, जेवढे स्वामींना तुम्हाला सजावट करता येईल तेवढी तुम्ही त्या दिवशी करा. अशा प्रकारे सर्व स्वामी सेवेकरांनी प्रगट दिना दिवशीच म्हणजे ब्रह्मांड नायकाचा प्रगट दिन सोहळा आहे, आपल्या स्वामी महाराजांचा प्रगट दिन सोहळा आहे. अशक्य शक्य करतील स्वामी. ज्या आपल्या आयुष्यात गोष्टी शक्य नाहीत त्यासुद्धा श्री स्वामी महाराज शक्य करतील हा विश्वास प्रत्येक स्वामी सेवेकराला असतो. तर ह्या दिवशी आपण न चुकता स्वामींच्या ह्या सर्व सेवा करायच्याच आहेत. आणि तुम्हाला सर्व स्वामी सेवेकरांना माझ्याकडून प्रगट दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर अशा प्रकारे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये प्रगट दिन कसा साजरा केला जातो, स्वामींना कोणता नैवेद्य दाखवायचा, त्या दिवशी सेवा काय करायची ह्याविषयी माहिती दिलेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढच्या नवीन चॅनलमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.